शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या अंबरखाण्याची पाहणी खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार शरददादा सोनवणे यांनी केली। आज शिवनेरी किल्ल्यावर तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला ही सगळी मंडळी आली होती। त्यावेळी बोलताना खासदार शिवाजीराव आढळराव काय म्हणाले ऐकूयात। शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नहर टाइम्स। या ठिकाणी अंबरखाण्यासाठी हे शिवशोभीकरण करून विविध प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी या विभागाच्या आमदारांनी मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधीची प्रोव्हिजन या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 5 कोटी रुपयाचं काम आपण हाती घेतलेलं आहे। हे दगडी दरवाजे, त्या दगडी दरवाजाला सुद्धा फॉरेस्ट खात्यानं ऑब्जेक्शन घेतलं होतं। आम्ही मध्यस्थी करून ह्या सगळ्या ठिकाणचे दगडी दरवाजे असेल, मेन दरवाजे असतील, यालासुद्धा जातीने लक्ष घालून या कामाचं संवर्धन करण्याचं काम चालू आहे। म्युझियमचं वस्तू संग्रहालयाचं सुद्धा काम व्यवस्थित व्हावं हा सुद्धा आमचा पुढचा संकल्प आहे। आणि आमदारांनी मिळून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त किल्ले, सगळ्यात जास्त प्राचीन किल्ले ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि या सगळ्या किल्ल्यांचं क्लस्टर करून त्याचा विकास व्हावा आणि त्यासाठी सर्वाधिक जास्त लक्ष इथं द्यावं या जुन्नर तालुक्याच्या शिवजन्मभूमीमध्ये। अशा प्रकारचं गाऱ्हाणं आम्ही राज्य सरकारकडे मांडलं आहे। राज्य सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये ही शिवनेरीची शिवजन्मभूमी, ह्या शिवजन्मभूमीला चांगल्या प्रकारे राष्ट्रीय स्मारक असेल किंवा याचं संवर्धन असेल किंवा याचं सुधारणा असेल, मी आणि आमदार सुरेश गोरे आणि आमदार शरद सोनवणे साधारण वर्षापूर्वी दिल्लीला पुरातत्व विभागाकडे गेलो होतो परवानगी मागण्यासाठी की आम्हाला इथं रोपवेची व्यवस्था जसं रायगडला झालं आहे तशा प्रकारचे रोपवे ह्या ठिकाणावरून व्हावेत। तर त्यांचं असं म्हणणं आमची काही ऑब्जेक्शन नाही, हा प्रस्ताव राज्य सरकारनं करायचं, इम्प्लिमेंटेशन राज्य सरकारनं करायचं आहे। म्हणून आमदारांच्या माध्यमातून जे जुन्नर तालुका पर्यटन झाला आहे त्या पर्यटनाच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा आयटम हा असणार आहे की पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी इथून रोपवे त्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाईल या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। आदित्यजी ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत। पहिल्यांदाच आदित्यजी ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर आलेत, दादा आपण काय सांगाल? आदित्यजी पहिल्यांदा जरी या शिवनेरी किल्ल्यावर आले असले तरी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या समोर मी किमान 3 वेळा गेल्या 4-5 वर्षात आलेलो आहे। ठाकरे घराण्याला शिवनेरीच्याबद्दल खूप मोठा आदर आहे। मग कुकडेश्वराचं मंदिर असेल, हरिश्चंद्रगड असेल किंवा ह्या सगळ्या किल्ल्यांची असेल, या वास्तूंची खूप मोठं जबरदस्त आकर्षण आदरणीय उद्धवजींना आहे आणि वारंवार ह्या किल्ल्याचा विकास व्हावा, ह्या परिसराचा विकास व्हावा म्हणून सातत्यानं ते आम्हाला सूचना देत असतात आणि त्याचाच हे भाग म्हणून याचं जे आता जे नूतनीकरण चालू आहे बरंचसं, हे त्याचाच भाग म्हणून आहे। आदित्यजी जरी पहिल्यांदा आले असले तरी त्यांनी अनेक किल्ल्यावर गाठीभेटी घेतलेल्या आहे। आज इथे येण्याचं कारण इथं छत्रपतींचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यांसाठी आशीर्वाद मागावा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी ते इथं आलेले आहेत। उद्धवजी अनेक वेळा ह्या शिवनेरी गडावर आले। 1 वर्षात आपण पर्यटन तालुका म्हणून स्पेशल काही निधी किंवा आराखडा काय असेल पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर जरी केलं असलं तर हा लॉंग टर्म प्लॅनिंग आहे। एका वर्षात लगेच आज पर्यटन जाहीर केलं, याच्यासाठी विविध आराखडे तयार करणं, त्याची डिझाईन तयार करणं, संकल्पना तयार करणं, कशा प्रकारचं याची रचना असली पाहिजे, पर्यटन कसं वाढलं पाहिजे, कसं हे पॅनल तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो आहे आणि त्याचं काम चालू आहे। म्हणजे एका वर्षात पर्यटन झाला म्हणजे लगेच पर्यटनाला सुरुवात होईल असं नसतं। हे भविष्यकाळाचं खूप मोठं लॉंग टर्म प्लॅनिंग आहे, त्याला सुरुवात आहे।